नमस्कार मंडळी. तर मंडळी आज डाव सरीचा लास्टचा चौथा दिवस आहे. लास्टचा दिवस आज सकाळी आता नागझरीवरून देव निघणार आहेत आणि आज टिट्यावरून ते नागोचीवाडी मंदिरामार्गे जाणार आहेत आणि आज तयारी चालू आहे. बघू शकताच तुम्ही आज खूप जोरदार तयारी चालू आहे सर्वांची. आणि आज आता इथून देव आता डाव श्रीदेव रामेश्वराची स्वारी आता इथूनच येणार आहे. तेव्हा चला मग जाऊया. आपण नागझरीवर जातो आहे आता चाललो. तर चला मग जाऊया. नमस्कार मंडळी. श्रीदेव रामेश्वराची स्वारी आता निघालेली आहे. सर्व भाविक ते स्वारीबरोबर चालत जात आहेत. मंडळी श्रीदेव रामेश्वर स्वारी आता इथं बाजारपेठमधून टिट्या मार्गे बाजारपेठ करत टिट्यावरून नागोचीवाडीमध्ये जाणार आहे. तर चला मग जाऊया. नमस्कार मंडळी. तर श्रीदेव रामेश्वराची स्वारी आता टिट्यावर इलेली असा आणि सर्व भाविक तरी टिट्यावरच जमलेले असत आणि ते सर्व जणांचे तळी असत. तळी घेतात सर्वजण. बघू शकताच खूप मंडळी गर्दी खूप अजून उशीर होतो जाऊ आपल्या. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा असेच. नमस्कार मंडळी. तर मंडळी इथे आमच्या डोंगरवाडी ग्रामस्थातर्फे इथे आईस्क्रीम वाटण्यात येत आहे.
तर मंडळी काळोख पडलाय, नागोच्या वाडीला उशीर झालाय. नागोच्या वाडीमध्ये देव आता बाहेर पडलेत. श्रीदेव रामेश्वराची स्वारी आता निघालेली आहे नागोच्या वाडीमधून. ते माळा राणावरून आता इथे इकडून पारवाडीमध्ये जाणार आहे. तर सर्वजण इथे चहा नाश्ता करत आहेत. चहा नाश्ता सर्वांचा चालू आहे. त्यानंतर सर्वजण आता श्रीदेव रामेश्वराच्या स्वारीबरोबर पारवाडीमध्ये जाणार आहे. तेव्हा तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा पुढे. तर मंडळी श्रीदेव रामेश्वराची स्वारी आता पारवाडीमध्ये पोचलेली आहे.
आज नाही पाण्याचा ग्लास
भाविकांना एक नम्र सूचना, महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर आपल्या पुढ्यातील कपडे आणि पाण्याची ग्लास कृपया त्याच ठिकाणी सोडून जा. पुढे हात घेतल्यानंतर पाण्याची सोय केलेली आहे, त्या ठिकाणी ग्लास पाण्याची व्यवस्था केली आहे. कोणी आपल्या हातातील ग्लास घेऊन जाऊ नका. आमचे कार्यकर्ते ग्रामस्थ या ठिकाणी नमस्कार मंडळी, आता पारवाडीमध्ये श्रीदेव रामेश्वराची स्वारी स्थिरावली आहे आणि सर्वजण ते महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आपलं आमचे मित्र मंडळी
रामेश्वर मंदिरामध्ये आलेले आहे आणि सर्व इथे डोंगरवाडीचे आणि मिस्त्रीवाडीतील सर्व भाविक आपली तळी घेऊन आपले गाऱ्याने घेऊन इथे उभे आहेत. सर्वजण बघू शकतात. सर्वजण इथे श्री रामेश्वरांच्या स्वामींची वाट बघत होते. लास्टचा दिवस आहे आणि इथे तर मंडळी पहाटेचे 4:30 वाजलेत आणि सर्वजण इथे ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, 4 वर्षाच्या दिवसाची वाट बघत होते, तो सण आलेला आहे. सर्वजण या दिवसाची 4 वर्ष वाट बघत होते आणि आज तो दिवस आला आहे. आज तर मंडळी श्रीदेव रामेश्वर आज आमच्या भेटीसाठी आलेले आणि बघू शकताच खूप गर्दी आहे, खूप पब्लिक आहे. सर्वजण श्रीदेव रामेश्वराची वाट बघत आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आतुर झालेले आहेत, त्यांच्या दर्शनासाठी आतुर झाले. आणि आज डाळोपसरीचा लास्टचा दिवस असेल. पहाट झाले, 4:30 वाजले. तर तुम्ही असेच मंडळी डाळोपसरीची ही व्हिडिओ बघत राहा.
सुखाचा आनंदाचा उत्सव माझ्या देवाचा, सोहळा डाळवसारीचा. रंगात रंगुनी देवाच्या भक्तीत मी तल्लीन झालो. 4 वर्षे वाट पाहुनी ते 7 दिवस 7 वर्षासारखे जगलो. का कुणास ठाऊक आज हा दिवस आला, का कुणास ठाऊक आज हा दिवस आला. उत्सव माझ्या देवाचा, सोहळा डाळवसारीचा आज संपला. तर मंडळी, मला बोलताना सांगताना थोडं दुःख होतं आहे की आज हा डाळवसारीचा जो उत्सव आहे त्याची सांगता आहे. आज तो संपणार शेवटचा दिवस आहे. आणि हा डाळवसारीचा उत्सव ज्याची आपण 4 वर्षे वाट बघत होतो. दर 3 वर्षांनी होतो, यावर्षी 4 वर्षांनी झाला. आणि आपण ही 4 वर्ष ज्या उत्सवाची वाट बघत होतो, डाळवसारीची वाट बघत होतो, तो त्याच दिवसाची आज सांगता होणार आहे, संपन्न होणार आहे. हा उत्सव सोहळा आमच्या श्रीदेव रामेश्वराच्या डाळवसारीचा तो आज इथे संपणार आहे. तर सांगायचं झालं की सर्वांच्या आज डोळे पाणावले असतील, मनात दुःख असेल, कारण हा सण जो उत्सव होता तो आपण गुण्यागोविंदाने आनंदात साजरा केला. सर्वजणांच्या तोंडावर हास्य होते. काही सर्वजण या उत्सवात रंगून गेले होते, देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन गेले होते. सर्वजण भेटीला आलेले. आणि हा उत्सव असा होता की आपल्याला मंदिरात जावं लागतं देवाच्या भेटीला, पण हा डाळवसारीचा उत्सव असा असतो की जेथे देव आपल्या भेटीला येतो, मंदिर सोडून आपल्या भेटीला येतो. आपण त्याला भेटतो, आपण गाराणी करतो, नवस बोलतो, त्याचा आशीर्वाद घेतो. देव आपली संकटे दूर करतो. तर मंडळी, देवाचा हा डाळवसारीचा उत्सव आपण किती आनंदात साजरा करतो ना. तर हाच दिवस आज संपतोय. 7 दिवस आपण गुण्यागोविंदाने आनंदाने साजरे केले. जणू काही 7 वर्षासारखे हे 7 दिवस जगलो. तर सांगायचं हेच आहे की ही जी व्हिडिओ आहे, जे डाळवसारीची व्हिडिओज आहेत, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही हे व्हिडिओज असतील, डाळवसारीचे जे व्हिडिओज आहेत, डाळवसारीचा जो सोहळा आहे तो नक्की बघा. आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओज आणि शेअर करा, जेणेकरून सर्वजण हे व्हिडिओज बघतील. डाळवसारीचा जो सोहळा आहे आपला तो सर्वजण बघतील. जणू काही मुंबईतले ज्यांना जमलं नाही यायला ते पण बघतील. चाकरमानी असो किंवा पाहुणे असो किंवा बाहेरच्या देशातील, राज्यातील, तालुक्यातील, आपल्या गावातील सर्व लोक हे व्हिडिओज बघतील. आणि एक आठवण सर्वांना राहील. आणि डाळवसारी म्हटल्यावर आपल्याला 4 दिवस याची वाट बघावी लागत होती बघण्यासाठी. पण आता हा आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे, यूट्यूबच्या माध्यमातून, या व्हिडिओजमार्फत आपण घरी बसल्या मोबाईलवर डाळवसारीचा हा उत्सव कधीही बघू शकता. तेव्हा नक्की हे व्हिडिओज बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा,
जेणेकरून सर्वजण हे व्हिडिओ डाळपसारीचा सोहळा उत्सव बघतील आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आणि आमचा सोहळा जो डाळपसारीचा देवाचा सोहळा आहे तो कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला बाप्पा मोरया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढतील आणि मला तुमचा सपोर्ट मिळेल. धन्यवाद मंडळी. मला अजून एक गोष्ट सांगण्याचा आनंद होतो आहे आणि उत्सुकता झाली आहे एवढी ना की काय बोलू कळतच नाही आहे. पण एक आचरावासियांसाठी सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. ज्या दिवसाची आपण इतकी वर्ष वाट बघत होतो, जो दिवस मी माझ्या आयुष्यात कधी बघितलाच नाही, तो दिवस आता येणार आहे. खूप मंडळीने या दिवसाची चर्चा खूप वर्ष चालू होती. खूप जण या दिवसाची वाट बघत होते. तो दिवस येणार आहे. तो सोहळा उत्सव मोठा साजरा होणार आहे. म्हणजेच महाशिवरात्र 26 फेब्रुवारी महाशिवरात्री दिवशी श्रीदेव रामेश्वर हा आपला कुणकेश्वर भेटीला जाणार आहे. हा दिवस तब्बल 39 वर्षानंतर हा दिवस येतोय मंडळी. ज्या दिवशी मी जन्मलो पण नव्हतो, या जन्मात मी बघितलं नाही, पण मला आनंद होतोय की मी या जन्मात माझ्या आयुष्यात मी हा दिवस बघतोय की श्रीदेव रामेश्वर बघणार आहे, की श्रीदेव रामेश्वर कुणकेश्वरला भेटीला जाणार आहे. तर श्रीदेव रामेश्वरासोबत त्यांचा भाऊ म्हणजे साळशीचा संत, परत 3 बहिणी म्हणजेच कुटकामत्याची देवी, मुणग्याची देवी आणि दिरबादेवी ह्या देवी पण त्याच्यासोबत कुणकेश्वरच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा कुणकेश्वरची जत्रा ही खूप मोठ्या प्रमाणात भरणार आहे. खूप मोठा उत्सव असणार आहे शिवरात्रीचा. 39 वर्षानंतर हा दिवस, ही जत्रा उत्सव साजरा होणार आहे. तेव्हा तुम्ही नक्की कुणकेश्वरला या आणि त्या दिवसाची आता आपण वातुरतेने वाट बघणार आहोत. तेव्हा भेटूया आपण आता कुणकेश्वरच्या भेटीला.